हे नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात करत आहे. तुमच्याशी आता एक व्लॉग शेअर करणार आहे. मी ते पीठ मळून घेतलं आहे गव्हाचं. ते तुम्हाला कळेलच मी कशासाठी घाई करते. खूप घाई गडबड आहे. तिथे मी वांगे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि याचे देठ मी कट करून घेणार आहे, म्हणजे लगेच शिजण्यासाठी. आणि याचे काटे देखील काढून घेते. तुम्ही अशाच प्रकारे वांगे वगैरे बनवतात का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी पण आधी कधीच केलं नव्हते असे वांगे, पण माझ्या सासूची पद्धत आहे खूप छान आणि यांचे फेवरेट आहेत, म्हणून मी देत आहे. आणि हे मी म्हणजे ना, हे कुठे जात आहेत तुम्हाला नंतर कळेलच. तर इथे वांगे कापून घेणार आहेत. किडे वगैरे बघून आपलं कट करून घ्यायचे आणि सर्व कापून घेते. त्यानंतर चपाती करून घेते. चपाती आपली मी एकच दाखवणार आहे, कारण खूप घाई आहे. तुम्हाला तर माहितीच असतं, कुठेतरी आपल्याला घाईचाच विषय असो, पण आपण स्वतःसाठी जगणं सोडायचं नाही. कारण प्रत्येक दिवस निघून जातो, काय शिकलं काय नाही हे काहीच ना आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा आपण असं कॅमेऱ्यामध्ये तरी कैद करून घ्यावं सगळ्या गोष्टींना. नाही तर स्वतः माझं एकच हे चालू आहे मोटो, की मला ना कॉन्फिडन्स बनायचा आहे, जेणेकरून मला एकटं सगळं करायची सवय लागावी, की बाबा करू शकते. मी खूप घाबरट आहे मुलगी, जसं मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं. मला भीतीच वाटते कोणत्या गोष्टीची, पण मी स्वतःला ट्राय करते की करावं. आणि स्वामी तर माझ्यासोबत आहेतच, तरीही देखील मला कुठे ना कुठे असं वाटतं की कुठेतरी मी कमी पडते म्हणून. आणि प्रत्येक वेळेस मी विचार करते की मी करेन म्हणून, पण आता मला करायचंच आहे. थोडंसं तरी मला ट्राय करायचं तर स्वतः सगळं करावं, कारण प्रत्येक मुली करतातच, तिच्या लग्न झालेल्या सर्वच करतात असं. आता इथे चपाती झाली आहे. वांगे मी चांगले मीठ, हळद आणि मिरची पावडर भरून, फक्त एवढंच लागतं आणि काय स्वादिष्ट लागतं ती वांगी म्हटलं ना. तशाच प्रकारे तुम्ही भेंडी देखील बनवू शकता आणि बोंबील फ्राय देखील बनवू शकता. लवकरच बोंबील फ्रायचा देखील व्हिडिओज येईल. आता श्रावण सुरू होणारच आहेत लवकरच, त्याचे देखील तुम्हाला व्हिडिओ छान छान येणारच आहेत. तर हे सर्व भरून घेते. अशा प्रकारे थोडं तेल टाकून अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि दाबायचं चमच्याने. आणि अशा प्रकारे झाले. इथे मी भाकरी करून घेतल्या आहेत, चपात्या करून घेतल्या आणि ठेचा बनवून घेतला आहे. तर लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो. कुठे प्रवासात गेलं तर आम्हाला हे लागतंच. आता हे गेले आहेत महाकुंभला, आई रोजविष्णू आणि हे, तर ते गेले. मग मी आणि दोघं होतो, तर मी ते चीज पाव बनवला, मम्मीचा फेवरेट. आणि मी निघाले आहे कल्याणला, कारण हे गेले होते. तर हे म्हटले की तू पण काय करतेस, तू पण मम्मीकडे जा. तर मग मम्मीकडे आम्ही आलो आहोत. त्यानंतर मी म्हटलं की तुम्हाला जसं म्हटलं मी की स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, की स्वतःहून नाही का उभं राहून. मी कधीही काय जरी असलं ना, मी काय करते माहिती आहे का, सगळ्यांना आधी पुढे पाठवलं, नंतर मी करणार. मला येतं तर सगळं, पण असं भीतीच वाटते कोणत्याही गोष्टीची. त्यामुळे मी स्वतः म्हटलं आहे की स्वतः ट्राय करायचं सगळ्या गोष्टी. एकटं येणं, एकटं जाणं. पण पप्पा काय ऐकतच नव्हते. नाही म्हटले, मी येतोच घ्यायला तुला. पप्पा आले होते. मग रिक्षामधून ते स्टेशनपर्यंत मी गेलेच होते, कारण ते म्हणत होते. मी म्हटले होते त्यांना मी या, पण त्यांना लेट झाला. लेट म्हणजे थांबले होते. तर म्हटलं जाऊ द्या, मीच येते. मी घाईमध्ये सर्व आवरलं होतं. कोणी घरी नसलं तर लवकरच झोप म्हणजे उघडते. सकाळी लवकरच उठली होती मी. इथे बघा पिहू कशी मस्ती करते बघा. पिहूसोबत छान अशा गप्पा झाल्या आणि पिहूने मस्त अशी ना पायातलं लावत होते. तेच सांगत होते धनु की बघणं कशी करते. आणि हार्ट नाही का, हाताचा आपण करतो तसा शेप देखील दाखवते, म्हणजे नाही का हार्ट करून दाखवते. आणि खूप आगाऊ झाले, खूप मस्ती करते. आणि त्यानंतर हे आम्ही खूप वेळ बोललो. आणि नंतर मी म्हटलं चला आता आपण बाकीचं करूया. तर मम्मी माझ्यासाठी स्पेशल जेवण बनवत होती आले म्हटल्यावर. तर तिने असा मसाला वगैरे बनवला होता, तुम्हाला माहितीच आहे नॉनव्हेज असतंच. मग नॉनव्हेजच बनवलं मम्मीने. मटण, भाकरी, भात. मी यायच्या आधीच सर्व झालं होतं, तिचं फक्त भाजी राहिली होती.
त्यानंतर इथे मी प्रमोशन होतं एका याचं, आमचेच वहिनी आहेत आणि दादा, त्यांचं ते एक सॉन्ग निघालं होतं, हॉरर सॉन्ग आहे, प्रेमाचंच आहे ते पण. त्याचंच मी गेली होती तिकडे सेलिब्रेट करायला आम्ही लोक. त्यानंतर व्हिडिओ इन्स्टाला आणि यूट्यूब शॉर्टला देखील टाकला आहे, येणार आज 10 वाजेपर्यंत येईलच. त्यानंतर मी नाईट स्किन केअर रुटीन दाखवते. इथे मी फेस वॉश करून घेतला आहे, पॉन्ड्स जेल लावणार आहे, मॉइश्चरायझर. मी ते संध्याकाळच्या टायमाला मी लॅक्मेचं लावते लोशन, पण ते मी आणलं नव्हतं म्हणून मी म्हटलं मॉइश्चरायझर लावते आणि लॅक्मेचंच बोलते हां, तर ते लावून घेत आहे. त्यानंतर लिप बाम लावून घेणार आहे आणि लिप बाम म्हणजे आपलं वॅझलिन लावून घेते. वॅझलिनच्या नंतर लिपस्टिक देखील वरतून, लिपस्टिक म्हणजे लिप बाम लावून घेणार आहे. आणि अशा प्रकारेच माझं स्किन केअर रुटीन असतं, जे की मला खूप फायद्याचं झालं आहे. याच्यामध्ये मस्कारा नाही आहे, तुम्हाला वाटत असेल, पण मी याच्यामध्ये टाकला आहे वॅसलिन, कॅस्टर ऑइल आणि तुम्हाला जर हवं असेल तर ॲलोवेरा जेल. तर इथे मी आयब्रोज म्हणजे साठी लावणार आहे, ज्याने आयब्रो आपले डार्क होतात आणि पापणी म्हणजे लॅशेस देखील खूप छान होतात. जर मस्काराची आपल्याला नकली लॅशेसची गरज नाही. अशा प्रकारे माझं स्किन केअर, नाईट स्किन केअर रुटीन असतं. आणि मग असं रुटीन झालं आहे. थोडीशी मज्जा मस्ती करावी म्हणून मी थोडं एक्स्ट्राच काहीतरी करते. आधी मी खूप टेन्शनमध्ये असायची की नेमकं काय करायचं. इथे जास्तच झालं होतं कॅस्टर ऑइल. आणि त्यानंतर आपलं झोपायचं, झोपवतोपर्यंत मी आता आपलं मुखवास खाणार आहे, बडीशोप ओवा, जे की मी प्रत्येक दिवशीच खाते. असं मी डायरेक्ट डब्बाच उचलून आणला, कारण लागतंच. मी म्हटलं 2-3 दिवसासाठी काय वेगळं काढून घ्यावं, जाऊन दे म्हटलं. त्यानंतर वेंदणी घालून, नाईट ड्रेस घालून आपलं झोपून घेते म्हटलं. त्याआधी मम्मीची मस्त चंपी केली, त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता इन्स्टाला. असेच दिवसाच्या प्रकारे माझा पूर्ण दिवस गेला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओज, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.